फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या केसांसाठी असं खूप फायदेशीर एक हेअर सिरम। अगदी घरातल्या साहित्यात आपण ते बनवू शकतो आणि झटकीपट। तर कधी काय होतं, आपण खूप ऑइलिंग केलं, आपल्याला नेक्स्ट डे हेअर वॉश करायचा असेल, परंतु खूप तेल लावल्यानंतर आपल्याला जरी आपण दुसऱ्या दिवशी हेअर वॉश केला तरी बरंचसं तेल आपल्या केसांमध्ये राहतं आणि थोडे केस आपले असे चिपकूच दिसतात। परंतु तेल लावून जो आपल्याला फायदा होणार आहे तोच आपण सिरम हे वापरल्यानंतरही तेवढाच फायदा होतो। तर असं हे सिरम आज आपण बघणार आहोत आणि खूप फायदेशीर आहे। म्हणजे मी 1-2 महिन्यापासून याला यूज करते। तुम्ही बघू शकता इथे माझे बरेचसे केस असे खूप गळाले होते आणि कपाळाची अशी साईज वाढत चालली ती। तर यावरतीच उपाय म्हणून मी हे सिरम ट्राय केलं। एक साधारण 1.5 ते 2 महिने मी हे वापरलं। तर माझी जी केस गळती होती ती बरीचशी कमी झाली आहे आणि केस थोडेसे असे दाट वाटू लागले आहेत। तर हे साधं सोप्पं असं सिरम कसं बनवायचं ते आज आपण बघूयात। आणि कसे मैत्रिणींनो, हे जे सिरम आहे तुम्ही कधीही वापरू शकता। अगदी तुम्हाला हे वापरल्यानंतर हेअर वॉश करावंच असंही नाही, म्हणजे तुम्ही अगदी दिवसभरी ते सिरम लावून राहू शकता किंवा सकाळी तुम्हाला जर हेअर वॉश करायचे असेल तर त्याच्या अगदी एक अर्धा 1 तास तुम्ही हे लावलं तरी खूप याचा फायदा होतो। तर ते कसं बनवायचं चला आता आपण पाहूयात। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राइब जरूर करा। तर सर्वात आधी आदल्या दिवशी आपल्याला इथं 1 चमचा कलोंजी आणि 1 चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत। कलोंजी आता खूप इझिली आपल्या किराणा स्टोअरमध्ये मिळते। तर काय करायचं आहे, आदल्या दिवशी आपल्याला याला समप्रमाणात घेऊन भिजत घ्यायचं आहे। म्हणजे आपण यात थोडं एक अर्धी वाटी पाणी घालून याला रात्रभर असं छान असं भिजवून घेणार आहोत। भिजल्यानंतर काय होतं, एकदम हे दाणे सॉफ्ट होतात। म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी जे सिरम बनवणार आहोत ते आपल्याला खूप इझिली बनलं जातं, लवकर बनलं जातं। म्हणून आदल्या दिवशी ह्या दोन्ही हे पदार्थ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। आता रात्रभर भिजल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपली मेथीदाणे छान सॉफ्ट असे झालेत, थोडे थोडे त्याला मोडी येऊ लागलेत। तर आपल्याला याच प्रकारची ही मेथीदाणे हवे आहेत। मेथीदाणे आपल्या केसांच्या वाढीसाठी किंवा हेअर ग्रोथसाठी खूप चांगले असतात। त्याच प्रकारे हे कलोंजी पण, म्हणजे तुमचे केस सिल्की होतात आणि गळत नाहीत। म्हणून आता हे घेतलं आहे। आणि त्यानंतर आपण काही गोष्टी घेणार आहोत, त्या म्हणजे जास्वंदीचे आपल्याला 4-5 फुलं घ्यायची आहेत। तर जास्वंदी पण आपल्या केसांसाठी खूप चांगली असते। आणि इथं मी काही वडाच्या पारंब्या घेतल्या आहेत। आयुर्वेदात हे जे वडाच्या पारंब्या असतात ह्या केसांच्या आरोग्यासाठी खूप हितकारी असतात, म्हणजे याचे खूप असे फायदे असतात। तर तेही आज आपण आपल्या ह्या सिरममध्ये वापरणार आहोत। तर तुमच्या घरी शेजारी वगैरे काही वडाचं एखादं झाड असेल तर तिथं तुम्ही या घेऊ शकता। फक्त आपल्याला ज्या अशा कवळ्या फॉर्ममध्ये येतात तर त्या तोडून घ्यायच्या आहेत। आणि दुसरं म्हणजे कढीपत्ता। तर कढीपत्त्याचेही आपल्या केसांच्या वाढीसाठी किंवा केस गळतीवरती खूप असे त्याचे बेनिफिट्स असतात। तर ते इथं आपण 2 काड्या कढीपत्त्याच्या घेतल्या आहेत। शक्यतो तुम्ही इथं फ्रेश कढीपत्ताच घ्या, म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो। तर आता जास्वंदीची फुलं, वडाच्या पारंब्या, कढीपत्ता आणि आपले भिजवलेले कलोंजी मेथीदाणे आपण आता छान उकळून घेणार आहोत। तर इथं मी एक पातेलं घेतलं आहे, त्यात आपले मेथीदाणे आणि कलोंजी आपण टाकून घेणार आहोत। फक्त त्याचं जे भिजवलेलं पाणी आहे तर तेही आपल्याला फेकून नाही द्यायचं, तेही यातच ॲड करायचं आहे। आणि त्यानंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून आपल्याला तोही टाकून घ्यायचा आहे। आणि ज्या वडाच्या पारंब्या आहेत तर त्या अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून आपल्याला घ्यायच्या आहेत। तर आता यात पाणी आहे, परंतु थोडंसं आणखी पाणी मी यात ॲड करणार आहे। आपण जर यात 1 ग्लास पाणी घालत असू तर आपल्याला हे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे सिरम उकळून घ्यायचं आहे। म्हणजे त्याचमुळं आपला रिझल्ट जो आहे तो चांगला येईल। खूप पातळ किंवा खूप जास्त पाण्याचंही करायचं नाही आपल्याला। आणि जी जास्वंदीची फुलं आहेत त्याची डेट वगैरे न काढता आपल्याला अशीच ही यात टाकायची आहेत। आणि हो मैत्रिणींनो, आपल्या केसांना आपण जी मेहंदी लावतो ती खूप जास्त दिवस टिकावी, तर यासाठी काही उपाय टिप्स मी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। तर आपल्या चॅनलवरती तो एक खूप सुंदर असा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा जाऊन पहा। तर आता ही फुलं आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
गॅसची फ्लेम थोडी आपल्याला हायच ठेवायची सुरुवातीला, नंतर तुम्ही मीडियम टू हाय अशी ठेवू शकता आणि सगळं मिक्स करून याला अगदी याची जी प्रमाण आहे ते अर्धं होईपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिटं इथं उकळल्यानंतर आपलं इथं हे सिरम तयार झालं आहे। तर याला आपण पूर्ण थंड होईपर्यंत असंच ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण पुढची स्टेप करूयात। इथं आपलं सिरम थंड झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता जास्वंदाच्या फुलांचाही कलर आपल्या सिरममध्ये उतरला आहे। तर आता काय करायचं, आपल्याला हे सिरम गाळून घ्यायचं आहे। आता हे गाळून झाल्यानंतर इथं आपलं हे सिरम तयार झालं आहे आणि गाळल्यानंतर जो काही सगळा हा चोथा म्हणा किंवा हे सगळे पदार्थ राहतात, तर तुम्ही याला मिक्सरमधनं फिरून याची पेस्ट बनवून एक छान असा हेअर मास्क करू शकता। तोही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल किंवा नसेल वापरायचं तर फेकूनही देऊ शकता। तर आता कोविडच्या काळानंतर तर आपल्याकडे बऱ्याच जणांकडे सॅनिटायझरच्या ह्या अशा बॉटल्स बघायला मिळतात। माझ्याकडे बऱ्याचशा पडलेल्या होत्या, तर त्याच आज आपण इथं यूज करणार आहोत। तर एक स्प्रे बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये हे जे आपण गाळून घेतलेलं सिरम आहे ते भरून ठेवायचं। म्हणजे काय होतं की असंच दुसऱ्या बॉटलमध्ये ठेवण्यापेक्षा स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवलं तर ते आपल्याला वापरायला खूप सोपं जातं। म्हणून घरात अशी एखादी सॅनिटायझरची बॉटल असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या आणि त्यात हे आपण सिरम किंवा तुम्ही एखादं हेअर ऑइली बनवत असाल तर तेही टाकलं तरी ह्याचं खूप छान यूज करता येतो। मैत्रिणींनो, इथं आपलं हे सिरम छान थंड झालंय, मी बॉटलमध्ये भरलंय। तर आता हे स्प्रे बॉटलमध्ये आहे म्हणून आपल्याला वापरायला खूप इझी जातं। तुम्ही शक्यतो अशा स्प्रे बॉटलमध्येच याला ठेवा, म्हणजे काय होतं वाटीत ते आपण घेणार सिरम मग परत कॉटन किंवा हाताने लावणार, त्यापेक्षा ही जी मेथड आहे ही खूप सोपी जाते। तर काय करायचं, आपले जे काही हेअर्स असतील त्याला जो आपला स्कॅल्प असतो की ज्यावरती हे सिरम ॲक्च्युली पडलं पाहिजे, म्हणजे तुम्ही केसांवर न टाकता फक्त स्कॅल्पवरती याला टाकून घ्यायचं आहे। मी पाहू शकता आता ॲक्च्युली मला उद्या मेहंदी लावायची आहे, तर पण आज पूर्ण दिवस मी हे सिरम असंच माझ्या केसांवरती ठेवणार आहे। तर असे केस आपल्याला असे थोडे थोडे घेत स्कॅल्पवरती याला स्प्रे करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही खूप इझिली या स्प्रे बॉटलनी असा हा जो आपला बनवलेला सिरम आहे हा केसांना लावू शकता। आणि तुम्ही पाहू शकता थोडेसेच ओले वाटतायत, परंतु अजिबात असं चिपचिप किंवा काही वाटत नाहीये। आणि म्हणून तुम्ही याला आपल्या नेहमी आपल्या रोजच्या ह्याच्यात लावून ठेवलं तरी काही हरकत नाही, अगदी बाहेरही तुम्ही जाऊ शकता असं आहे। म्हणून मी आज आता याला दिवसभर ठेवणार आहे, उद्या मला मेहंदी लावायची, हेअर वॉश करायचं आहे, त्यामुळं हे असं एक दिवस तरी तुमच्या केसांवरती असंच राहू द्या। याने काय होतं की रिझल्ट आपला लवकर मिळतो। आणि हे जे सिरम आहे मैत्रिणींनो, हे तुम्ही आपल्याला एवढी बॉटल जर लागत असेल, घरात बाकीचे सदस्य असतील तर तुम्ही त्यांनाही यूज करू शकता। तर एक 10 ते 15 दिवस आपल्याला पुरेल एवढंच बनवा आणि याला वापरल्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवू नका आपण, कारण सगळे पदार्थ पाण्यामध्ये शिजवलेत, तर बाहेर आपण ही जर बॉटल ठेवली तर हे खराब होऊ शकतं। म्हणून फ्रीजमध्ये ठेवा, एक 15 ते 20 दिवस तुम्ही याला वापरू शकता। म्हणून बनवतानाच खूप जास्त न बनवता जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच बनवा, म्हणजे याचे फायदे तुम्हाला खूप लवकर मिळतील। आणि हा आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल